नमस्कार, सरस्वती किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा, इथे मी माझ्या आई बनवते तसं त्या प्रकारे मी लोणचं बनवणार आहे। तर खूप छान आणि मस्त लागतं आणि खूप टेस्टी, खूप दिवस टिकतं। तर बघा, इथे मी धने, राई, मेथी घेतली, त्यानंतर मी काळी मिरी, लवंग घेतल्यात, त्यानंतर बडीशेप, जिरं घेतलंय आणि हे लसूण घेतलाय। अर्धा ह्याच्यातलं थोडासा उभे काप करणार आहे, काय अखंडच देणार आहे टाकून, म्हणजे लसणाला टाकल्यानंतर लोणचं खूप छान लागतं। आणि हे मोठं मीठ घेतलंय मी, मीठ थोडंसं आपल्या जास्त टाकायचं कारण लोणचं टिकतं। तर मी 2 किलो कैऱ्याचं लोणचं बनवणार आहे। तर त्यासाठी मी लागणारे साहित्याने रेडीमेड 100 ग्राम मसाला आणलाय। तर हे सगळं मी आंबळ भाजून घेणार आहे। आंबळ भाजून घेतल्यानंतर मिक्सरला थोडंसं आबडधोबड बारीक करून घ्यायचं। तर हे बघा, हे मी कैऱ्या कापून 2-3 तास पंख्याखाली थोडंसं मी सुकवलं आणि कापायच्या आधीच मी स्वच्छ धुवून पुसून मग नंतरच कापून आणले, याचे भाग करून आणले। तर बघू शकतात, खूप मस्त येतात लोणच्याचे कैरे। जास्त मी मोठे नाही, छोटे छोटे तुकडे करून आणले, खायला पण बरे पडतात। मोठा असेल तर अर्ध टाकून दिलं जातं, एक छोटी काप आपण घेतले तर ते खाल्ले जाते। तर मला खूप लोणचं आवडतं म्हणून माझ्या आईच्या पद्धतीने मी लोणचं बनवणार आणि खूप दिवस टिकतं आणि खायला चविष्ट लागतं एकदम। तर हे बघा, इथे मी सगळं आंबळ भाजून घेणार आहे। मस्त वास पण मस्त येतो आणि टिकतं पण खूप दिवस। असं सगळ्या गोष्टी मी आंबळ भाजून घेणार आहे। आणि काळी मिरी आणि हे लवंगा मी अखंडच टाकणार, ते काय बारीक करणार नाही। जेवढं मुरत तेवढं छान लोणचं होतं आणि वास पण मस्त येतो आणि खायला छान लागतं। तर हे बडीशेप, जिरं आणि धने हे सगळं मी आंबळ भाजून घेते। तर झालं आता हे माझं सगळं भाजून। तर हे मिक्सरला मी थोडंसं बारीक करून घेणार आहे। आणि हे तेल गरम करून थंड झाल्यावरती आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं। हिंग टाकलंय मी अर्धा चमचा, तर हिंगामुळे आपलं लोणचं घट्ट राहतं, कडक। आणि हा कैरी लोणचं मसाला आहे, हा 1 किलोसाठीच आहे म्हणून मी अर्धा मसाला घरीच बनवला। आणि घरचा मसाला खूप मस्त आणि वास पण सुगंध येतो मस्त आणि लोणचं टेस्ट खूप भारी येते। आणि हळद पण माझी घरचीच आहे। लाल तिखट घेतलं आहे मी 1 चमचा। तर आता हे सगळं आधी मी मीठ टाकून घेते। तर अशा प्रकारे लोणचं बनवा, खूप छान लागतं आणि खूप दिवस टिकतं पण। घरचीच आहे, घरी मी हळकुंड आणून बारीक करून आणलेली हळद आहे। शक्यतो घरचीच हळद वापरायला हवी, बाहेरच्या तर हळदीमध्ये काही ना काही मिक्स केलेलं असतं, त्याच्यामुळे लोणचं कधी सडतं पण खराब होऊ शकतं। तर हे सगळं बघा, मी आता मीठ, हळद, हे सगळं आता मी एकत्र करून घेणार आहे। त्यानंतर थंड झालेलं तेल म्हणजे गरम करून ठेवलेलं आणि थोडं गरम तेल असतानाच मी हिंग त्याच्यात टाकून घेतलंय।
हा बघा रेडीमेड मसाला, एकदम आपलं रेडीमेड लोणचं कसं मिळतं लाल भडक, त्याच प्रकारे असं तसंच दिसायला पण आणि खायला तर खूपच टेस्टी, खूप सुंदर लागतं. तर नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला किंवा मला लोणचं आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हे अखंडच टाकणार आहे, जेवढा दिवस आपल्याला त्याच्यात मुरेल तेवढं लोणचं छान लागतं आणि लोणचं टिकायला पण खूप दिवस टिकतं ते. तर माझी आई अशीच लोणचं बनवते, तर मला खूप आवडतं म्हणून मी तिच्या पद्धतीनेच मी लोणचं बनवले. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी तेल टाकून घेणार आहे. बघा मस्त कलर आलाय आणि तेल पण थंड झालंय. याच्यात मी टाकून थोडं सगळं मिक्स करून घेणार आहे. भरणी टाकल्याच्या नंतर पुन्हा थोडंसं तेल टाकून घ्यायचं, पूर्ण आपलं लोणचं त्याच्या तेलात डुबलं पाहिजे. जेवढं तुम्ही तेल टाकताना जास्त तेवढं लोणचं जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही. खूप मस्त वास येतोय आणि कलर तर एकदम भारी आलाय, दिसायला एकदम छान दिसतंय आणि खायला तर खूपच भारी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर असंच एकजीव सगळा करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आता मी स्वच्छ भरणी आपल्या काचेचे त्याच्यात भरून घेणार आहे आणि 2-3 दिवस असंच आपल्याला भरणीचं झाकण पण नाही उघडायचं. 2-3 दिवस मुरल्याच्या नंतर लोणचं खायला खूप भारी लागतं. तर आता मी भरून घेते भरणीमध्ये, स्वच्छ धुवून सुकून घेतले. शक्यतो काचेचे किंवा चिनी मातीची भरणी तर लोणचं छान राहतं. बघा किती सुंदर कलर आलाय, वास तर खूपच भारी येतोय. बघा झालं माझं लोणचं भरून. 2 भरण्यात मी अर्धे भरणे झाल्यात माझ्या. तर आता मी त्याच्यात पुन्हा थोडंसं तेल टाकून घेणार आहे. जेवढा पण तेल टाकू ना तेवढं लोणचं टिकतं आणि खायला पण छान लागतं. तर 2 भरण्या माझ्या अर्धे आले. तर बघा किती सुंदर कलर आला, लाल भडक एकदम. तर चला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला धन्यवाद.
तर नक्की लाईक करा, शेअर करा. कसं वाटलं माझं लोणचं.